ज्यांचा जीव गरम असतो ना त्यांना तडपावं नाही लागत. अरे तडपावं तर आमच्यासारख्या बघ्यांना लागतं. अरे ज्यांचा जीव हमेशा खाली तर दिल हमेशा भरलेला. हाय रे मेरे मजनू, अरे इतना नको तड़प रे, नहीं तो शायर बनशील और भीक मागत भुका मरशील. सईदा बेगम, अरे खिसा पाकिट खाली करणारा से कब से तेरा इंतजार कर रहा है. सत्तार हाँ, उगा फेकून दिमाग नको गरम करवा. कसम तेरी जवानी की बेगम. अरे आपण फेकत नाही, आपण सच्ची बोलताय रे. क्या सच्ची हो रे. यासीन से गप्पन वाला बड़ा जेब बड़ा आदमी सोना लातो चांदी देतो. स्मगलर है क्या. तू फिक्र मत कर, तेरा दिल नहीं चुराएगा. चोरू दे रे, दिल देखील चोरू दे, पर अपना जेब भरू दे. सईदा बेगम, अरे तेरा जेब किधर भरेगा रे. तेरा तो ब्लाउज भरेगा ब्लाउज. पर क्यों बे सत्तार, परसुरा त्याचा माल पकडला ना रे 15 लाखाचा. नहीं नहीं सईदा बेगम, अरे उसने तो कस्टमला फक्त दल्लाली दिला दल्लाली. बाप रे इतना बड़ा आदमी है. पर काय करणार. हमको बोला ए सत्तार भाई. तेरे को 70 भाग लगा. कुछ नहीं देखता तेरे को. ऐकू असे ऐकू असे तुला काय वाटलं या गलीतला फक्त रांडाच मला सत्तार भाई बोलतात. अरे वो बोला सत्तार भाई, अरे पूरा हफ्ता हो गया मोहल्ले की कोठी ने कोठी छान मारा पर जिसको कुछ तसल्ली नहीं मिला. हमको ये फिल्म का गाना नहीं चलता. हम उसको बोला ए सेठ, अरे या मोहल्ल्यात फक्त फिल्मचा गानाच चलता है रे. तो वो बोला ये देख कोई ठुमरी गजल गाने वाली कोठी होगी ना तो बता. तो रे फिर हमने हमने हमदा भाई की कोठी बताया. हमने बोला बाय गाने वाली बड़ी उस्ताद थी पर फिलहाल गाती नहीं. बाद में मैंने तेरा नाम बोला तो बोला ये रोटी अदा कशी करते. मैं बोला सेठ, अरे अदा पाशील ना तो पागल होशील पागल. हाय रे हाय. तो सेठ बोला हमको तो पागल ही छोड़ने का है. फिर बोला तू जब भी चाहे उसके साथ महफिल बिछा. मैं बोला सेठ, अरे हमारी सईदा ऐसे हलक्या महफिलीच्या विषयावर बसत नाही. सेठ बोला तो तू बता कित्तेची मैफिल बिठाऊ, 100च्या नोटेची की 10च्या नोटेची. क्या बात है. हम बोला सेठ, अरे पहिल्याच मैफिलीत अपना जेब खाली करेगा तो हम बाद में इंतजार किसका करेगा. हम बोला 10 का चलेगा. हाँ चलेगा चलेगा. हाँ, देख सही ना पूरा 3-4 हजार का मामला है. बादशाह तुला ने 3 आना दलाली दिल में 3 आना. पर क्यों बे सत्तार, हाँ, तेरा वो सेठ आएगा कब रे. बस अभी आज होगा. त्याचा गाडीचा हॉर्न वाजला ना तो जातो मी त्याला विचारायला. वही ना अब फिर जाएगा. हाँ. अरे मेरा घबरा के कितना मिलते थे मेरे पैर में फायर बांध दी. सईदा बेगम, आज तू बोलेगी तो फायर ही थी. तेरे पैर में मैं डंडा और तबला भी बांधता है. माशाल्लाह सईदा तू नाचणार आहे. शंभराने सईदा फक्त नाचणारच नाही, ओ यासीन ते दम्मनवाल्याला अख्ख्या दम्मन सकट नाचवणार. फिर क्या पैसा क्या मुझका मिलता है क्या. ए बाबा जा तो मस्का बरोबर तो शाळेला. शंभराने पूरा 3-4 हजार का मामला है. 70 1300 मेरा 1300 हमदा भाई का 400 तेरे 70 और 1000 रुपए साजिद ते को. ए 70 ये साजिद ने कहा है. कमाल है. दुल्ला हाजिर दूल्हा हाजिर, ये मौलाना ही गायब. कमाल क्या खाक है. जा 70 देख ये साजिद ने कहा है तो. रुक मैं अभी जाके देखता है. सारे साजिद ने भी हरामी झाले. टाइमलाच काय. साजून त्यांना मला वापस पाठवलं सईदा. वापस पाठवलं काय को. सईदा हा साहेब केले 21 दिवस कोठी बंद राहणार. 21 दिन बाय 21 दिनावर कोठीवर नाच गाणं नाही झाला ना तर रोटी नाही भेटणार आपल्याला. आणखी 8 दिवस आहे मग जायचंच आहे. संगीताच्या दुनियेतला बादशाह गेलाय त्याची इज्जत ठेव. समजा काय बादशाह गेला
नाही होणार. ए हमदाबाद